थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. जय जय राम कृष्ण हरे हरे 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 हरे. पान 376 पद 268. हरिविण व्यर्थ आचार समर्थ हरिविण व्यर्थ आचार समर्थ हरिविण व्यर्थ आचार समर्थ हरि हेची हित हरे जना हरि हेची हित हरे जना हरि विण आचार समर्थ हरि विण व्यर्थ आचार समर्थ हे रूप पंढरी पुंडलिक संगे हे रूप पंढरी पुंडलिक संगे एका नामे पांग वास तोडी एका नामे पांग वास तोडी वास तोडी हरि विण व्यर्थ आचार समर्थ हरि विण व्यर्थ आचार समर्थ सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण वेदमते गुण ऐसी असे वेदमते गुण ऐसी असे ऐसी
समर्थ हरी विने व्यर्थ आचार समर्थ निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद नाही भिन्न भेद विश्वी नाही भिन्न भेद विश्वी विश्वी हरि विणे व्यर्थ आचार समर्थ हरि विणे व्यर्थ आचार समर्थ हरि हेची हित रे जना हरि हेची हित रे जना हरि विणे व्यर्थ आचार समर्थ हरि विणे व्यर्थ आचार समर्थ हरि विणे व्यर्थ आचार समर्थ आपण पाहतो तो अभंग समता वर्तावे हंता खंडावे तेण्याची पदवी मोक्षमार्ग. त्यासाठी जे आधीची समजूत होती ती आत्ता आपण त्याच्या आधी जो अभंग पाहिला त्यात होती. ते रूप पंढरी पुंडलिक संगे, त्याचा आपल्या लक्षात आलेलंच असेल, पण त्याचा भावार्थ असा की ते रूप हे पुंडलिक संगीत राहतं. तेव्हा आपली काय व्हायची तयारी आहे त्याच्यावर ते रूप कुठे राहणार याची तयारी आहे. आपली जर तयारी त्यांनी ते म्हणून ते रूप पंढरी पुंडलिक संगी, आता तो तिथं पंढरीत आहे म्हणून ते रूप पंढरी, नाहीतर ते रूप आपल्याबरोबर पुंडलिक जिथे आहे तिथे ते रूप राहायला तयार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी इतका आत्यंतिक सेवाभाव आहे, इतकं स्मरण आहे, आपलं सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण, वेदमते खुणाईशी असं जिथे आहे त्या ठिकाणी ते रूप नांदायला तयार आहे. आपण अभंगही जिथे जिथे भक्त जाती तिथे मारुती जातो, तिथे राम जातो आपण म्हणतो, अभंगही म्हणतो तसं हे आहे. आणि एका नामे, एका साध्या नामानं पाश आणि पांग दोन्ही, पाश तोडून टाकील, पांग फेडेल,
हे दोन्ही कामं ती करील असं आपल्याला तेव्हा सांगितलं होतं. आणि मग जो आनंद त्यांना आहे निवृत्तीचा देव तो आपल्याला मिळावा असं त्यांना वाटतंय. आणि ते मिळण्यासाठी आता जो अभंग समोर आहे त्याच्यात शेवटी म्हटलं निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान. भजन हेच नित्य अनुष्ठान. एक रूप ध्यान मनी द्या तू सदा. जे ज्यांना जे नित्य अनुष्ठान अभिप्रेत आहे ती भक्ती आहे, तिचं स्वरूप सेवा हे आहे, तिचं स्वरूप स्मरण सांभाळून सेवा हे आहे आणि त्यात भगवंत जवळ असल्याची जाणीव आहे. हा त्रिवेणी संगम आहे आपला. सेवा आहे, त्यामध्ये पुंडलिकाचं म्हणून मुद्दम म्हटलं आहे ते रूप पुंढरी पुंडलिक संगी. भक्ती आहे, ती सेवा आहे जी कर्तव्यरूप आहे त्याच्या दृष्टीनं. आज आपल्याला माहितीच आहे कर्तव्यरूप सेवेचं काय झालं. पुंडलिकाची परत एकदा प्रकर्षाने आठवण करावी अशी परिस्थिती निर्माण झाली. नशीब कुठल्या वृद्धाश्रमाला पुंडलिकाश्रम वगैरे नाव दिलेलं नसावं असं मला वाटतं होते. आशा आहे का दिलं पण असेल कुणीतरी, काय काय सांगतात नाही. जो कोणी सेवा करेल तोच पुंडलिक म्हणायचा, आता काय करणार. पण भक्ती त्यातली सेवेचा भाव, प्रत्येकाबद्दल काहीतरी सेवाच आपल्या वाट्याला आहे असं लक्षात ठेवलं ना तर विनोबांचे असं फार मार्मिक असतं सांगणं. तर त्याच्या आठवणी याच्यावरनं झाली म्हणून सांगतो की एक आपल्याला जर व्यवस्थित राहायचं असेल, खऱ्या अर्थाने आतून समाधान आपल्याला हवं असलं, एक सोपा मार्ग आहे. सगळ्या जगाचा माझ्यावर अधिकार आहे आणि माझा फक्त भगवंतावर अधिकार आहे, बाकी कोणावरही नाही. असं जर आवश्यक तर म्हणली सगळं काम सोपं आहे. तसं सगळ्या जगाचा माझ्यावर अधिकार आहे. आपल्याला घरच्याचा तिथं कायदेशीर दिला तो अधिकार म्हणजे अवघड आहे. त्यानं सेवा करायला पाहिजे उलटी अशी अपेक्षा आहे, त्यानं काय ते करायला पाहिजे हे काय अपेक्षा आहे. तिथे त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ सुद्धा लक्षात घेणं कठीण जातं. सगळ्या जगाचा माझ्यावर अधिकार आहे आणि माझा यांच्या कोणावर अधिकार नाही. कारण आपल्याकडची अधिकाराची जी भाषा आहे, अगदी अधिकाराचा जो कठोरपणा त्यातला तो सोडून देऊ, पण एक साधा एक हक्क अपेक्षा अशा अर्थाने ते खाली येतं हळूहळू. मग हक्क मग अपेक्षा हे असं ते खाली येतं. तर ते येताना त्यांना असं अभिप्रेत आहे की यांनी सगळ्यांनी माझ्याकडून अपेक्षा करायला हरकत नाही असं म्हणू आपण. म्हणजे सगळ्या जगाचा माझ्यावर अधिकार आहे तर सर्वांनी माझ्याकडून अपेक्षा करायला हरकत नाही, फक्त माझी मात्र कोणाहीकडून अपेक्षा करण्याचा अधिकार मला नाही. एवढ्यात आलंच की बरंच सगळं. म्हणजे बाकीची दुःख मग कमी झाली, कारण ती त्याच्यातूनच आलेली सगळी. मी ह्याच्यासाठी एवढं केलं, मी त्यांच्यासाठी तेवढं केलं, त्याच्यासाठी तेवढं केलं, काय जे असेल ते सगळं त्यातच आलं. किंवा समेटकर येवत असत नाही, सगळं म्हणून एकत्र केलं की एवढं येतं बरोबर. हे ह्या भावाने जमलं नाही त्यांनी म्हटलं तसं. आणि असेलच तर माझा अधिकार फक्त भगवंतावर आहे, ते बरोबर आहे. कारण ह्या सगळ्याची उकल करून तोच उकल करू जाणे ही प्रपंचातली कोडी अशी काही घातलेली असतात फस. ज्याचा त्याला दोघे पछाड म्हणतात तसं आहे ते. ज्याचं त्याला डाव घालून ठेवलेला आहे प्रपंचाचा बरोबर, त्याचं त्याला जन्मभर सोडवलं तरी सुटत नाही. आणि इतका भ्रामक डाव आहे की वडिलांना सगळं प्रपंच करून कळला म्हणजे भ्रामक आहे एवढं कळलं, आणि कुठे नेऊन आपल्याला सोडलं हे कळलं तरी मुलाचं लग्न कसं चिंता वाटतेच परत. बरोबर आहे, कारण असंच जात राहणं हाही त्याच्यातलंच एक भाग आहे. त्या सगळ्या त्याच्या मूळ मायेच्या खेळातला भागच तो आहे त्या डावातला. तेव्हा ह्या ती त्रिवेणी होती. आता आपला भगवंतावर अधिकार आहे. जर काही सांगायचं असेल तर त्याला सांगावं. जगाचा आपल्यावर अधिकार असल्यामुळे जग आपल्याला सांगणार, ते आपल्याला करावं लागणार कामं सगळी करायची. आणि आपला त्यांच्यावर अधिकार नसल्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. म्हणून हां विनंती करा म्हणून बघा, त्यांना वाटलं बरं त्यांच्या मनासारखं असलं सोयीचं असलं करतील, नसेल तर नाही करणार. नाही केलं तरी आपलं मुळात अपेक्षा नाही, अधिकार नाही, हक्क नाही, त्यामुळे प्रश्नच नाही. जर खरं काय सांगायचं असेल तर आपलं तिकडे कानावर घालावं, तिथं फार कानावर घालावं सुद्धा लागत नाही. मनात आलं सांगावं असं तरी पुरतं तेवढं. तेव्हा हा खरा बरोबर जगण्याचा मध्यम मार्ग त्यांनी दाखवून दिला. साधनेत जगायचं असेल तर त्यासाठी इथे यांनी हा मार्ग दाखवला की सेवा आहे आणि खरोखरच सेवाच आहे.
ही आईवडिलांची सेवा आहे, त्यांच्या म्हणजे ज्यांनी ज्याचा उल्लेख केला तसं हे आईवडिलांची सेवा आहे. सेवा आहे कर्म म्हणून आहे. आईवडिलांची सेवा करावी लागते, एकमेकांची सेवा करावी लागते. प्रपंच म्हणून विचार केला, आईवडील असतील, आजी आजोबा असतील, काय असेल ते मागं ती सेवा करावी लागते, एकमेकांची सेवा करावी लागते. मग मुलाबाळांची सुद्धा सेवाच करावी लागते. इतकंच नव्हे, त्यांच्या मुलाबाळांची सेवा करावी लागते. आपलं प्रपंच इतकं छान आहे मांडलेलं आहे, त्यांच्या पुन्हा मुलाबाळांची सेवा करावी लागते. हे असं सगळं आपल्याला वाढवून ठेवलेलं आहे. तर असो चालेल, आपण पुंडलिकाच्या भावनेनं ते केलं तर आहे, शक्य आहे. तेव्हा भक्तिभाव आहे, सेवा आहे, आणि माझ्याबरोबर सतत भगवंत याची जाणीव आहे. तिनं सगळे बदलतं. खरं सांगायचं तर कामं तर ही प्रत्येकालाच लागलेली आहेत, कोणाच चुकलीत बा, काहीच असं चुकत नाही. सगळ्यांना हे करावंच लागतं. ते मोठ्यांचं असो, लहानांचं असो, सेवेच्या रूपाने असो, काय कर्तव्य म्हणून काय त्याला नाव काही द्या, ते करावं लागतं. पण त्याच्याबरोबर ते रूप पंढरी पुंडलिक संगीत जे आहे ते फार भावाचं आहे. आणि मग त्यांना तो आनंद आहे. जर हे असं साधलं तर मग हा आनंद आहे की सर्व हा गोविंद. हा निदान आपल्याला काय आनंद त्यांना आहे त्याची निदान कल्पना असली तर ओढ तरी लागते. ठीक आहे, यांना मिळालं आहे, ह्या बरे आपल्यापासून खूप लांब असेल चालेल, पण त्यांना मिळालेलं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार. नाही भिन्न भेद विश्वी ये, कुठेही या विश्वामध्ये मला भिन्न भेद, काही भेद उरला नाही, काही भिन्नता राहिली नाही, अभेद झालं. निसर्गदत्तानं ते विचारलं होतं, एखादा पापी मनुष्य तुमच्यासमोर आला तर तुम्हाला कसं वाटतं? ते म्हणाले की मला असं वाटतं की मी तोच आहे. इतकं सहज त्याच्याशी ते एकरूप होऊ शकतात. व्यवहारातली माणसं दे डिस्टन्स देमसेल्स, नाही का, ते त्यांच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करतील. तुम्ही करावा, माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाही, पण आत्मज्ञानी पुरुष त्याची भाषा काय असते. आणि खरं सांगायचं ना, तो चुकतं हे अर्थाने पाप, एवढाच अर्थ घ्यायचा ठरवला तर महाराजांनी आपल्याला, कोणी ते आपले गुरु असतील त्याने आपल्याला जवळ केलं म्हणूनच झाले. महाराज जर शिक्षा करणारे असते, मागे जसं सांगितलं तसं तात्यासाहेब जेव्हा म्हणाले ते करायचे, ते तर चुकीला शिक्षा करायला बसली असते, आमचा जन्म शिक्षा घ्यायला पुरला नसता, त्यांचा द्यायला ते आपलं जवळ घेतात हेच बरं आहे. सगळ्यामध्ये ते आपलं सांभाळून घेतात, जवळ घेतात हेच बरं आहे. तेव्हा त्यांच्या दृष्टीनं त्यांची स्थिती आनंदाची कशी आहे ती आपल्याला कळली तर आपल्याला ओढ लागेल त्याची, की ठीक आहे लांब आहे, पण आपण या भावनेनं राहिलो तर होईल. नाही भिन्न भेद, कसले भिन्नता, अभेद आहे. म्हणून ते निसर्गतत्वांचा आता उल्लेख केला तो एवढ्यासाठी की त्यांना अभेद आहे. ते म्हणाले तो पापी कोणी आहे, जो कोणी तो मीच आहे असं मला वाटतं, मी त्याच्याशी एकरूप होतो. ही वाक्य सोपं वाटलं तरी ह्यात खूप मोठं त्यांचं अंतःकरण आहे. कारण त्यांच्याकडे मला सांगा इतकं शुद्ध पाण्याचं सरोवर आहे, त्याच्यामध्ये जे वर येईल त्याचं प्रतिबिंब पडतं. तो पक्षाचं पडतं आणि सूर्याचं पडत नाही, किंवा सूर्याचं पडतं आणि पक्षाचं पडत नाही असं नाही, जे येईल त्याचं प्रतिबिंब पडतं. ते तितकंच स्वच्छ आणि क्लिअर आपल्या दृष्टीनं एकदम असं असतं. मग तसं त्यांच्या अंतःकरणामध्येच आहे, तसं ते मिसळून जातं. आणि जसं जशात मिसळून जातं तसं ते मिसळून जातं. तर हे का आपण बघितलं, एवढ्यासाठी बघितलं की असे महापुरुष आहेत, तर आपल्याला एवढं काळजी करायचं कारण नाही. त्यांची चित्त कशी असतात किंवा त्यांचा बघण्याचा आपल्याकडे दृष्टिकोन कसा असतो हे जर लक्षात आलं तर आपल्याला जगाचा आधार वाटेल असं मी कधीच म्हणणार नाही. जगात कधीच कोणाला आधार नाही या अर्थाने, पण त्यांचा आधार मात्र आपल्याला नक्की आहे, ते असतील तिथे. म्हणून ते रूप पंढरी, आपण जर त्या भक्तिभावात आणि सेवेत असलो तर ते आपल्याबरोबर आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला आता हे सेवेचं सांगितलं, अशी काही कर्म करायला सांगणारा अभंग आहे म्हणून आपण हा बघितला. समता वर्ता विहंता खंडावी, आणि त्याच्यात त्यांनी शेवटी म्हटलं की निवृत्ती भजन नित्यानुष्ठान, सातत्यानं मी भजन करतोय, एवढंच मला माहिती. भजन म्हणजे भक्ती घ्या, भजन म्हणजे आपण जे म्हणतोय ते घ्या, भंजनम भक्ती घ्या, काही करा. म्हणजे भक्तीला आड येतं ते बाजूला ठेवणं ही भक्तीच आहे. भक्ती कुठून कशा तऱ्हेनं घ्यायची त्याप्रमाणे, आपल्या भक्तीच्या जशा व्याख्या केलेल्या आहेत त्याप्रमाणे. भजनम भक्ती ही पण आहे जी आपण चालली आहे, समोर देव आहे, आपण त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करतो आहोत, दर्शन घेतो आहोत, आनंद घेतो आहोत, आपलं सगळं विसरून टाकतो आहोत, जर काही असेल तर सुखदुःख सांगतो आहोत. तर हे जे काय आहे ही पण एक भजनम भक्ती आहेच. भंजनम भक्ती आहे त्याच्यामध्ये मला जे आड येते त्याच्या जवळ येण्यामध्ये ते मी बाजूला सरतो.
मग माझी लौकिक कामं म्हणजे काय माझ्या मागचं कधी सुटलंच नाही. रात्री 10 वाजले तरी काम आहेच अजून. एकदा तर म्हणजे काही वेळेला तर असं वाटत असेल, अनेकांना हा अनुभव असेल की एकदा आता रात्रीसुद्धा ती एकदा केर काढूनच मग झोपावं काय, सकाळी उठलं पुन्हा काढायला केर काढायला मिळणार नाही. एक जण एवढे जागले शेवटी म्हणली 2 वाजायला आले, आता आंघोळ करून मगच झोपावं. म्हटलं बरोबर वाचून आता नाही तरी ते सकाळी उठल्यावर पुन्हा आता उशीर होणार, परत हे सगळं झालं म्हटल्यानंतर आता उशीर होणार स्वाभाविक आहे. तर ठीक आहे, हे प्रपंचाचं हे असलं स्वरूप आहे. त्यामुळे जे आड येतं ते टाळणं या अर्थाने भजन. काही आडी आपली माया येईल, हो येईल, माणसं येतील, काय ज्याला आपण कर्तव्य समजतो ते येतील, ते आसक्ती असतील, काय असेल आपलं काय सांगता येत नाही. तर ते बाजूला करणं हेच माझं नित्य अनुष्ठान. असं रघुनाथ महाराज जे म्हणतात ते निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान. एकरूप ध्यान मनी ध्यातू सदा. मनामध्ये मी फक्त ह्या एकाच रूपाचं ध्यान करीत असतो सतत. हा ते शेवटी आपल्याला सापडावं म्हणून सुरुवातीपासूनचं सगळं सांगितलं की हे केलं तर इथे येता येईल असं म्हणायचं आहे. कुठे आहोत आणि कुठे जाता येईल एवढं समोर असावं. समता वर्तावी अहंता खंडावी. समता वर्तावी अहंता खंडावी. समता वर्तावी अहंता खंडावी. तेणेची पदवी मोक्ष मार्ग. तेणेची पदवी मोक्ष मार्ग. समता वर्तावी अहंता खंडावी. समता वर्तावी अहंता खंडावी. निवृत्ती भजन नित्यानुष्ठान. निवृत्ती भजन नित्यानुष्ठान. एकरूप ध्यान मनी ध्यातु सदा. एकरूप ध्यान मनी ध्यातु सदा. समता वर्तावी अहंता खंडावी. समता वर्तावी अहंता खंडावी. समता वर्तावी अहंता खंडावी. त्या अहंकाराचं स्वरूप आपण गेल्या वेळेला पाहत होतो, सुरुवात केली. अहंकाराचं वैशिष्ट्य हे की तो आपल्याला सुखावतो नाही आणि आपलं नुकसान करतो. काय त्याच्याकडं सामर्थ्य आहे काय कळत नाही. जे आपल्याला नुकसान करतं, जसं ज्याने आपलं नुकसान होतं, ती गोष्ट काही आपल्याला सुख देत नाही. कापते तर आपल्याला कापतेच तर, आणि त्याचा त्रासच होतो, रक्तच येतं माणसाला. म्हणजे त्याचं दुःखही लगेच आहे. ही गोष्ट त्रास देते, त्याचं दुःख लगेच होतं, ती त्रास देते, पण ही सुख देते आणि नुकसान करते. म्हणजे इकडे सुखावतो मनुष्य आणि दुसऱ्या बाजूने त्याचं नुकसान होतं आणि ते त्याला कळत नाही. हे सगळं कशाने झालं आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे ते बघण्यासाठी आपण गेल्या वेळेला त्याला एक ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्यासमोर उदाहरण होतं की त्यांनी त्याचं वर्णन करताना खोडा घालतो असं म्हटलं. अहंकार असेल तर जन्माचा खोडा घालून ठेवतो म्हणायचं. जर त्याचा कोणी नाही विचार केला, आत्ता आपला निसर्गदत्तांचा विषय निघाला होता, त्यांनी एका ठिकाणी म्हटलं की खरं तर आपल्याला एवढी बुद्धी दिलेली आहे, तिकडं आपल्या ज्ञानेश्वरीतही आपण नेमकं त्या विषयावर आहोत, तर ती बुद्धी दिली आहे. फक्त अडचण एवढीच आहे की तिचा योग्य वापर नाही आपल्याकडे. बुद्धीचा वापर आहे
पण कशासाठी चाललाय ते आपण पाहतो ना. ते सगळं बुद्धीशिवाय होईल का मला सांगा. इतक्या अडचणीतून ते लोक मार्ग काढून काय करायचं ते करतात, म्हणजे ती चालत असेल. मग त्यांनी जे काय 50 वर्षापूर्वी सांगून ठेवलं ते तर फार पूर्वीपासून सांगितले, पण तरीसुद्धा अगदी अलीकडचं म्हणून त्यांचं पाहायचं. तर तिचा वापर आपण जाणत नाही, हे ते म्हणले दुःखाचं एक महत्त्वाचं कारण आहे. की असून आपण बुद्धी नाही असं म्हणायचं काही कारण नाही. त्या अर्थाने प्रत्येकाला बुद्धी आहे. जे आपल्याकडे जे लौकिकदृष्ट्या जे बुद्ध्यांक काढतात वगैरे ते काय ते ठीक आहे, ते काय काढून देतात त्यानुसार काय व्यवहार करायचा तो करावा, तसुद्धा त्याच्यावर काय चालत नाही. पण तरीसुद्धा मूळ बुद्धीचं काम हे होत नाही. म्हणून मग आपल्याला ते काम जर बरोबर करायचं असेल आणि ते ह्या अहंकाराच्या बाबतीत जो आडेतो त्याच्यासाठी करायचं असेल तर आपण काही गोष्टी लक्षात घ्यायला हरकत नाही. पण मूळ आपलं जीवन कसं झालं आहे, मागे एकदा अगदी पूर्वी आपला ह्याचा उल्लेख झाला होता की आपण विरोधाभासाच्या जीवनात जगतो आहे. त्याचं एक कारण आहे मोठं. विरोधाभास आहेत सगळीकडे. एखादा सरळ मनुष्य भेटतो, आपल्याला आनंद होतो की त्याचा भाव सरळ आहे, त्याला काय म्हणायचं ते सरळ तो म्हणतो. ती त्याचा एक आनंद असतो, थेट हार्ट टू हार्ट. बस त्याचं काय जे काय असेल ते तर त्याचा कदाचित एखाद्या गोष्टीचा विरोध असेल, एखाद्या त्याचं मत वेगळं असेल, काही त्याचा अनुभव वेगळा असेल, ठीक आहे, पण ते सरळ आहे. तशा सरळ स्वरूपाच्या जीवनात खूप कमी लोक ते जीवन जगतात. ही काहीतरी विरोधाभासाची जीवनं जगतात आणि त्यात आपल्या अपेक्षा कसं काय गमतीत कोणा ठोक पहिलं तरी यायचं आहे पण अभ्यास तर नको आहे अशी परिस्थिती आपली. काय म्हणजे विरोधाभास म्हणजे सगळीकडेच आहेत. अगदी हे पहिलं का त्यावरून आठवण झाली म्हणून अभ्यासात लक्ष लागत नाही, पेपरवर जवळ आले की टेन्शन येतं, मग काय करावं सुचत नाही वगैरे वगैरे सगळं ते आपल्याला माहिती आहे. त्यात चांगले मार्क मिळवायचे, डिस्टिंक्शन मिळवायचे, पहिले यायचे, सगळं एक खरं आहे. पण अभ्यास मात्र त्याचं जे सातत्य अपेक्षित आहे त्यांना करायला नको. म्हणजे आपण इथले एक काहीतरी म्हणावं ना, पहिले यायचे, त्यामुळे मग आपोआप प्रश्न सुटतो. तो सरळच आहे मार्ग काय तो की ते आखून दिलेले आहे त्यानुसार जर जात गेलं तर उत्तम अभ्यास होईल. तर काय जे आपल्याला पहिले यायचे ते येत राहील. तर तसं सरळ नाही, आपल्याला अभ्यास नको आहे, दुसरं काहीतरी करायचं आहे आणि इकडे पहिलं पण यायचं आहे किंवा काय ते पासही व्हायचं आहे. हे दोन गोष्टी एकत्र येत नाहीत. त्यामुळे आपलं हे अडचण जी पुढे झालेली आहे ती सगळ्याची सुरुवात या विरोधाभासातून आहेत. आपल्या जीवनात पण असं सगळं खूप बाबतीत तसंच आहे की आपल्याला समजा यश मिळावं असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं यश मिळावं, सर्व गोष्टी मिळाव्यात, सगळं चांगलं व्हावं, अमकं व्हावं, तुमकं व्हावं. आणि असं झाल्यानंतर कोणी आपला द्वेष करू नये. द्वेष केला तर बरोबर नाही, कारण द्वेष वाईट आहे असं आपल्याला मत आहे. द्वेष वाईट आहे हे आपलं मत आहे ना, हे चांगली गोष्ट आहे. सगळं आपलं चांगलं झालं, कोणी आपल्याला त्या बाबतीत काही म्हणून नाही, चांगलंच म्हणावं काय ते. म्हणजे घरीसुद्धा नंतर गेल्यावर जे म्हणतात ना एकमेक एकत्र झाल्यावर तसलं सुद्धा काय म्हणून चांगलं झालं तर सगळ्यांनी चांगलं म्हणावं, कोणी आपला द्वेष करू नये असं आपल्याला वाटतं. तर त्याचं सगळं चांगलं झालं तर तसंच आपल्याला वाटलं पाहिजे की वा बाबा छान झालं, म्हणजे हा आपला मुलगा पहिला आला आहे, वा छान, मग सगळ्यांनी त्याला छान म्हणावं, हे सगळं बरोबरच आलं, ओघाने चालं. पण हा न्याय अगदी म्हणतो पहिला म्हणायचा होता तो एकदम गेला 5-50 कुठं नंबर नाहीच आहे त्याच्यात आणि शेजाऱ्याचा आला. आता आपण जितक्या उत्साहाने लोकांनी यावं अशी अपेक्षा आहे तितक्याच उत्साहाने आपण आता जावं अशी अपेक्षा असायला पाहिजे खरं म्हणजे, जर आपण सरळ असू तर. कारण आपल्याला यश ही गोष्टीचं महत्त्व पटलं आहे. समजा ठीक आहे, आपण एक उदाहरण म्हणून घेतलं, यशाला एवढं महत्त्व आहे अशातला भाग नाही, अपयशाला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व आहे खरं सांगायचं शिकायचं असेल तर. पण तरी आपण गृहीत धरू तर मग तितक्याच आनंदाने जो आनंद मला इथे झाला तो जो मी सरळ असेल तर मला तो पहिला आल्यावर तितकाच आनंद होईल. अरे तो पहिला आला छान, त्याला यायला पाहिजे, त्याने किती अभ्यास केला असेल, किती काय का कष्ट घेतले असतील असं सगळं वाटून त्याच्याबद्दल आनंद व्हायला पाहिजे. पण पहिली प्रतिक्रिया होती याचा काही अभ्यास एवढा नव्हता, म्हणजे पहिलाही म्हणजे आता येते सगळं बाहेर नाही. आपण आता बघतोच आहे की एवढा काय अभ्यास केला होता, पण काय अलीकडे होईल काय सांगता येत नाही असं परत वाटून पुन्हा कुठेतरी कोणावर तरी हळूच त्याच्यात ते जाऊन मग जाऊन आपलं रितसर काय असेल ते करून ते वगैरे ठीक आहे. पण जसं ते सरळ असायला पाहिजे तसं ते नसल्यामुळे हे सगळे विरोधाभास असेच आहेत. माणसं हवीशी वाटतात, एकांत हवा असं वाटतो. काय त्याच्यातलं काय आपल्याला नक्की हवं आहे हे काही कळत नाही. इकडे वाटतं माणसं पाहिजे त्यांशिवाय असं जाणं, त्याशिवाय काय आनंदच कसला आला. समजा आपल्याला काही आनंद झाला, समजा आपल्या आनंदाची काही घटना घडली, कोणी कशाला काही फिरकलं नाही, काय आनंद असं, मग आपल्याला वाटतं काय अळणीच झालं,
काहीतरी आनंदाचं घडलं आणि एकदम एक 500 माणसं 1000 माणसं एकत्र राहा, तुमच्या आनंदात सहभागी, एवढा आनंद काय राहतो, झोप लागत नाही एवढा आनंद असतो माणसाला. इतकं ते सगळं कारण ती माणसं पाहिजेत म्हणून सगळे. मग पाहिजेत म्हणून ती सगळी जर अशीच येत राहिली समजा, म्हणजे एवढी नाही येणार पण तरीसुद्धा समजा अशीच येत राहिली तर काय माणसाचं काय आम्हाला जीवन जगणं मुश्किल आहे. रोज सकाळी उठले की माणूस आता ते कंटाळायला होते. काय नक्की आपल्याला हवं आहे हे लक्ष द्यावं आपल्याला. फार लांब कशाला अपार्टमेंटमध्ये राहणारे आता कितीतरी लोक असतील, ते खाली पण जागा असतात वरती पण जागा असतात. त्या अपार्टमेंटमध्ये राहताना खाली जागा आहेत तर खाली ते गार असतं, उन्हाळ्यात पण त्रास होत नाही, ते हवं वाटतं. मग त्यासाठी आपण खाली असावं का. बाजूची जागासुद्धा वापरायला येते, कडेला असते ती अपार्टमेंटमध्ये, तिथं झाडं लावता येतात, फुलं लावता येतात, ते हवं आहे असं वाटतं. पण ते खाली अंधार येतो, म्हणजे गारपणा हवा आहे पण त्यात अंधार येतो तो नको आहे. आणि सगळे त्या जिन्यावरून ये जा करतात, मग सारखं फटफट जिन्यावर वाढत राहत, ते नको आहे. कसं काय आपलं जीवनात चाललं काय कळत नाही, म्हणून वर जावं असं वाटतं. वर मग ते खालचं मिळत नाही असं वाटत राहतं. आपण कुठेच सुखात नाही, तर खाली पण नाही तर वर पण. वर गेलो तर एवढा प्रकाश आहे, वारा आहे, सगळं छान आहे ना आता, पण ते बघा ते कशी फुलं लावतात बाहेर खिडकीच्या बाहेर, मग वरून ते सगळं दिसतं. कचरा ढकलून देतात ते वेगळंच वरण. तर ते जे आहे ना ते हे असलं सगळं आपलं जीवन झालं. तर हे जे काय आपल्याला हवं पण आहे आणि काही नको पण आहे, ते हवे नकोपणाचं हे जे आपलं जीवन झालेलं होऊन बसलेलं आहे. आणि हे कोण निर्माण करतं ते शोधून काढण्यासाठी जर आपली बुद्धी वापरली तर निदान आपल्याला पहिल्यांदा रोगाचं निदान करतात ना. असं नाही की कोणी एकदम उपचार करायला गेला की आधी पहिल्यांदा काय झालं हे तपासून पाहतात. तसं हे तपासून पाहण्यासारखं हा अभंग आहे की पहिल्यांदा आपल्याला काय झाले हे तपासून पाहावं. त्याच्यातला ह्याच्या मनाशी, याच्या मुळाशी कोण आहे, याच्या मुळाशी हा अहंकार आहे, गढूळ असलेलं मन आहे, ते शुद्ध नाही. पहिल्यांदा सांगितलं ना तसं, यशाचा आनंद माझा जसा तसा त्याचा. खाली तो आहे म्हणून तो त्रासीस असतो, म्हणून तो आनंद घेतो. मी वर राहतो म्हणून मला प्रकाशवर आहे, म्हणून मला हा त्रास आहे. खाली आहे त्यामुळे त्याला गारवा आहे, मी वर आहे वरच्या स्लॅब टाकणार मला त्रास होणार. बरोबर असं नाही विचार करत, ते गढूळ आहे. त्याला खालचा गारवाही हवा आहे, बाजूला झाडंही लावायची, वरही राहायचे, वरचा प्रकाशही पाहिजे आणि ते वारही पाहिजे. आता हे सगळं गणित जमत नाही. हे निर्माण कोण करतं, खरं सांगायचं त्यातली एक दिशा बरोबर आहे कुठली आहे ती, त्यामुळे सरळ जी आहे ती दिशा बरोबरच असते, पण ती तशी होत नाही. हे जे निर्माण करतं ते शोधून काढलं तर मग आपल्याला सापडते की याच्या मुळाशी हे मन आहे, हा अहंकार, हा अहम आहे. तो सुखावत नाही. तो खाली त्याला थोडं सुख आहे पण त्याच्यामध्ये वर थोडं सुख आहे. आता खाली कवर हा प्रश्न आहे, कुठेतरी व्यवहाराने काहीतरी करावंच लागतं शेवटी. तिथे मग तर मग त्यातलं निम्म मिळत नाही, ह्याच्याविषयी तो कायम दुःखी ठेवतो आपल्याला. हे जे काय त्याचं चाललेलं आहे त्याचं स्वरूप काय आहे ते आपल्या लक्षात आलं तर मग अहंत, ते जे सुरुवातीला म्हणले अहंता आहे त्याचा त्याग करा, अहंता खंडावे. म्हणजे जसं जो खंडाव्या घाव घाली त्याच्यातले ते खंडन करणं, सरळ तोडून टाका. अहंकाराचे तुकडे ज्याला करता आले ना त्याला परमार्थ साधला. मूळ तेच, तिथंच सगळा संघर्ष चालू आहे आणि ते सोडायला तयार नाही मनुष्य, बाकी सगळं सोडायला तयार आहे. अहंकार नाही सोडायला तयार. तर अहम हा याचं स्वरूप काय, तो काय काय साधारण उद्योग करतो, आपण एक त्याच्यावर लक्ष ठेवलं तर आपल्या लक्षात येईल. एक पहिली गोष्ट त्याची स्वतःची कायम तो इंटरेस्टेड आहे त्याच्यामध्ये, त्याचा फार रस आहे की हे जे जग आहे ते माझ्या सुखासाठी निर्माण केलेले आहे अशा समजुतीत आहेत. तो आपल्याला ठेवतो तसा. हे जे काय कोण सगळे आहेत हे सगळे माझ्या सुखासाठी आहे. प्रपंच आहे तो माझ्या सुखासाठी आहे. तेव्हा मला जर लवकर काय चहापाणी काय ते लागत असेल तर त्यांनी त्याच्या आधी उठून ते केलं पाहिजे, कारण ते माझ्या सुखासाठी आहे सगळं. अशी एकदा कल्पना तो करून देतो सकाळी, झोपेपर्यंत त्याची कल्पना तशीच आहे की माझ्या सुखासाठी आहे, मी त्यांच्या सुखासाठी आहे असं नाही आहे. ते जगत सगळं माझ्या सुखासाठी आहे. मग तसं तर होतच नाही की नाही. उठलं तिथं आपल्याला जर कधी उठल्याबरोबर चहा पाणी पाहिजे असेल समजा, जे कोणी करून देणारा असेल तो तुमच्या आधी उठतच नाही. किती धक्का बसायला सुरुवात होते. अहंकार आहे शेवटी, तो आपल्याला दुःखी केल्याशिवाय राहणार नाही. जर अहंकारच असेल तर त्याचा तो गुण शेवटी दुःखाचा दाखवतो. आणि जर तसं कोणी करतच असेल तर त्याला असं वाटतं की कसं घर शिस्तीमध्ये चालले बघा. मी उठायच्या आधी सगळे उठलेले असते, व्यवस्थित सगळं आवरलेलं असतं. मी उठलो की लगेच पाणी काय चहा काय जे असेल ते लगेच नाश्ता बिष्टा सगळं अगदी. पण हे तुमच्या अहंकाराचं सुखाचं झालं आहे म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. जग असं सारखं वागणार नाही आहे, हे परमार्थ सांगतो सारखं तो खंडून टाका
आज जरी ते सुखाचं झालंय म्हणून तुम्हाला बरं वाटते, तो अहंकार मी म्हटलं नंतर त्याचं ते पहिल्यांदा तो आपल्याला असं सुखात ठेवल्यासारखं ठेवतो, पण ते पुरं झालं म्हणून सुख असतं. ते पुरं होणार नाही अशी जगाला सवड नाही वागायला आपल्यासारखं. जगाला आपली खूप उद्योग आहेत जगामध्ये. आपल्या प्रपंचामध्ये 5 माणसं आहेत, तर प्रत्येकाला काही वेगवेगळं काम आहे. तसं तिथं नाही काय काम असणं सगळ्या जगाला, त्याचे नाही काही स्वतःची ध्येय किंवा काहीतरी त्याचे उद्योग त्याच्यासमोर काहीतरी असतीलच, त्यानुसार ते वागणार. पण त्याचं मात्र स्वतःचं मत असं असतं की जग माझ्या सुखासाठी. दुसरं तो स्वतःला आपले सतत वेगळे पण जपायला लावतो. पण मिसळून जावं म्हटलं तर नाही मिसळून जात, तो वेगळे पण दाखवायला काही करेल तो. आणि तो म्हणजे ते जसं आपल्याकडे तो अटेन्शन सिकिंग मेकॅनिझम वगैरे म्हणतात सायकॉलॉजीत, तसं प्रकार आहे तो, की लहान मुलं असले तर ते आरडाओरडा करून लक्ष वेधून घेतात. त्यांना तहान भूक लागली नसली तरी ते आपण समजू शकतो. दुपट्यावर वेळा पडली ते रडायला लागले तर त्याचं खरं काही झालेलं नाही आहे, पण कोणी लक्ष देत नाही आहे एवढ्यासाठी. हे ते दुपट्यावर आहे म्हणून आपण समजू शकतो की नाही, हे की बा ठीक आहे त्याला काय कळत नाही. पण आता 75 वर्षी 80 वर्षी तिथं जो उगाच हाका मारत असतात बघा, बघितलं असेल हा का तो गेला का बाहेर, आला का तो आला असेल नाही तर गेला, ते काय आपल्याला फरक पडत नाही. आपले नोकरी सोडून 20 वर्ष झाली आता काय, जगाचा व्यवहार आपण बंद केला त्याला आता 5-20 वर्ष झाली, तर त्यांनी काय खरं म्हणजे फरक पडत पण नाही वाटत. तिथे सारखं हाका मारावीच वाटतं नुसतंच, ह्याला हाक मार त्याला हाक मार, नंतर कळतच राहतील काहीतरी. आल्या झालं तर काय म्हणतील, नाही जरा दुखते तर काय होते, नाही ते काय सांगता येत नाही मग काहीतरी होते. थोडा वेळ तो बसून राहिला की झाल्यांचं कमी झालं तर जातं. हे काही नाही, ह्या आपलं तो काय ती अस्तित्वाची जाणीव देणं, सतत वेगळेपण, आपलं वेगळेपणासाठी माणसं काय करतील याचं नेम नाही. वेगळेपणा जपावाच वाटतं. मी ह्यांच्यातला सगळ्यांच्यातला एक आहे, म्हणजे जे महापुरुष इथे बसलेले आहेत ते आता तात्यासाहेबांचं आपल्या डोळ्यासमोर आहे, तर ते वेगळे आहेत असं कोणाला ह्यातली म्हणजे चौकशी करायची. माणसं ज्या वेळेला सगळी बरोबर असायची त्यावेळेला ते कितकर महाराज कोण असं विचारायचे लोक, ज्यांना काही माहिती नाही कधी पाहिलं नाही त्यावेळेला ते विचारायचं की महाराज कुठे आहे त्याच्यात, कारण ते सगळे दिसतात तसेच हे दिसतं, तसंच विषय काय वेगळं काही दिसतच नाही आहे. म्हणजे त्यांनी माझे असतेपण लोपो माझे नामरूप हारपो काय वर्णन केलं असेल ज्ञानेश्वर महाराजांनी, त्याचं मूर्तिमंत उदाहरणच आहे ते. तर तशी किती उदाहरणं आहेत. त्यांनी काय स्वतःचं वेगळेपण जपलं नाही, जो काही त्यांचा बाकीच्यांचं जखलं होतं तसं. पण मला ह्यातली वेशभूषा जपता येणार नाही, तो जपूनच देत नाही अहंकार. कारण तो तुझी वेशभूषा वेगळी असली पाहिजे, लोकांचं लक्ष गेलं पाहिजे. जर सगळ्यांसारखं असेल तर लक्ष कसं जाणार, लक्ष नाही जाणार तर अहंकार सुखावणार नाही. मग तो म्हणतो वेगळं कर काहीतरी, म्हणून मग सरळ असलं तरी वेगळं करून ठेवतो काहीतरी. म्हणून बघतो सरळ वेशभूषा असली तरी मनुष्य ती करीत नाही, त्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी केली म्हणजे अरे बापरे काहीतरी काय लक्ष घ्या लोकांचं, 4 लोकांचं ते जावं याच्यासाठी चालले म्हणल्यानंतर मग आता तसंच होणार. मग त्यातून काय निर्माण होणार, पण शेवटी लक्ष केलं पुढे काय होणार, काही नाही होणार. हा फक्त अहंकार सुखाला. कदाचित जर एखाद्याचं समजा काय आता वेशभूषेमध्ये समजा काहीतरी नवीन घालून आले समजा काहीतरी, तर लोकांचं लक्ष जातं. चित्रविचित्र काहीतरी पोशाख करून एखादा आला तर जातं लक्ष लोकांचं. तसं तर सरकशीत सुद्धा कोणाकडे तरी लक्ष जातं आपल्याला माहिती नाही. तर काय फार आपण काय अगदी मोठा आदर्श समजतो का, पण तरी सुद्धा अगदी साधं आपण काही करून गेलो तर ते लक्ष द्यावं असं वाटलं तर चौकशी करतील फार. तर जर काही ते तसं काही पुढं अनुकरण करण्याचं ते आमचंच काय हे आहे तर ते विचारतील फार तर कुठून कसं काय कुठे घेतलं काय वगैरे असं. तेवढाच एक आनंद, एक 10-15 मिनटं हा काय आनंद आहे का काय ते आता तुम्हीच कळवा, याला आनंद म्हणणं वाटतं मला, पण तेवढाच मिळेल तेवढा काळ ते देईल की झालं असं संपलं परत. कारण त्याचं ते दागिन्यांचं जसं असतं ना ते विचारावं असं वाटतं, तसं नको. जरा वेगळ्या विणीचं काय असतं म्हणतात ते वेगळ्या पद्धतीचं जरा द्या. आता काय घालायचं त्याचं ते जे काय घालायचं ते सोनं आहे, तुमच्याकडे आहे एवढं कळलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ज्यांना नको त्यांना कळू नये एवढी इच्छा आहे फक्त आपली, बाकी काय नाही. ज्यांना याचं कौतुक आहे त्यांना कळावं असं पण आपल्याला वाटतं ठीक आहे, पण त्यात सुद्धा ते तसं नको. त्यात जरा जो फरक असला तर मग त्याची चर्चा आहे की होय हे नवीन डिझाईन हाची झालं, डिझाईनवर जरा चर्चा सगळ्यांनी कौतुक केलं किती बरं वाटतं. विचारलं एवढं सगळं केल्यासारखं, कुणी काय विचारलं नाही तर काय होईल मला सांगा, काय घातल्याचा उपयोगच नाही असं वाटेल. ही सगळी अहंकाराची रूपात बाकी काय नाही. हा मूळ आहे तो अहंकार, तो स्वतःचं त्याचं वेगळेपण
काही लोक स्फोटक विधानं करतात, काही प्रतिक्रिया देतात, काही लोक घबराट निर्माण करतात. किती रूपं बघितली त्यांची, आपण बघाल तसं आपल्याला आढळलं. मग घबराट उडवून देणारे लोक असतात. म्हणजे त्यांच्याकडे ते लक्ष जातात. लहान मुलांनी त्या ओरडणं काय, त्या मोठ्या माणसाने नावाने हागा मारणं काय, आणि हे घबराट निर्माण करणं काय. कदाचित हे कमी हार्मफुल असेल, ते कमी जास्त हार्मफुल असेल, पण तरीसुद्धा त्याचे मूळ ते निर्माण कुठून होतं, कुठल्या मनातनं निर्माण होतं. ते ज्या मनातनं हे निर्माण होतं त्याच मनातनं ह्या सगळ्या वाटतात. हे आपल्या काही काही गोष्टी, हे तर यात तर काही ठीक आहे मी म्हणतो, फार मोठं ह्याचं नाही. चांगल्या चांगल्या वाटणाऱ्या बाजूमध्ये सुद्धा, याला उपकार म्हणतो किंवा सामाजिक कामं म्हणतो, अशा कामामध्ये सुद्धा अहंकार जपायचा उद्योग चालला आहे का काम खरं चाललं आहे, हे ह्याची ॲसिड टेस्ट आहे. ती घेऊन बघा, करून बघण्यासारखं ते काम आहे. कारण ते जास्त ह्याचं आहे, म्हणजे अधिक बारकाव्याचं आहे की तिथे कळेल. कारण एक वेळ हा बरा प्रपंचिक अहंकार आहे, त्याचा उतारा आहे त्याला. कारण तिथे शहराला सव्वा शहर बसलेलंच आहे कायम. एवढं सोनं आहे तर त्याच्यात चौपट सोनं असलेलं आहे, एवढी जमीन आहे त्याच्यात 10 जमीन असलेलं आहे, असं ती आहे इकडे. तर इकडे सात्विक कामामध्ये असेलच काय कोणास ठाऊक. आणि मूळ ते सात्विक काम किंवा चांगलं काम किंवा काय ते सामाजिक काम असं असल्यामुळं, किंवा उपकाराची किंवा अशाची कृती असल्यामुळं आपल्याला ती चांगली आहे, स्वतःलाही दिसतंय, इतरांनाही दिसतंय. मात्र ते विचारावं असं वाटतंय का, तर पुन्हा तेच आहे. ते जे दागिना आहे, जे घबराट आहे, जे हाक आहे, तीच तीच सगळी यादी इथे आहे. फक्त तिचं स्वरूप आता या निमित्ताने ते लक्ष वेधून घेत आहे, या निमित्ताने वेगळेपण निर्माण करत आहे. ते विद्वत्तेनं सुद्धा होईल, ते व्यासंगानं सुद्धा होईल. गडागड एखादी गोष्ट म्हणून दाखवली म्हणजे काय झालं, जे तिथे होतं कपाटात तिथे आहे सध्या. एवढाच फरक आहे खरं. त्याच्यातलं आत किती झिरपलं हा काय विषय यात कुठे येत नाही. पण घडघड समजा मनुष्य म्हणत बसला, समजा काय 5-25 वेळा म्हणल्या, काय म्हणायचं, काय असेल, कुठे शिकले असेल, काय झालं असेल, कसं केलं असेल, कसं पाठ झालं असेल. हा पाठांतर म्हणून एका गोष्टीला एक व्हॅल्यू आहे, तर ती आहे. पण पाठांतराचीच व्हॅल्यू आहे त्याला. बाकी त्यात जे काय सांगितलं होतं त्याला खरं व्हॅल्यू होती. व्हॅल्यू काय शब्दाला थोडीच, अर्थाला आहे, त्याच्या मागच्या भावाला आहे, ती त्यात नाही कुठं. मग हे जर आपल्याला नाही मिळालं असेल तर मग हे बाकीचं जे विद्वत्तेचं काम झालं. म्हणून महाराजांनी सांगितलं संतांचे ग्रंथ वाचावे, विद्वानांचे वाचून येत सांगितलं, हे तरी स्वच्छच सांगितलं, ते एवढ्यासाठी सांगितलं. तेव्हा आणि जेवढी माणसाला जशा प्रकारची अनुकूलता असेल तितकं त्याच्याकडून हे जास्त मोठ्या प्रमाणात केलं जाऊ शकतं. वेगळे पण स्वतःचं जे दाखवायचं आहे, हा ते काचा खाणारे लोक वगैरे नाहीत का, ते तिथलंच प्रकार की मागे आपण बघितलं असं काहीतरी करावं असं वाटतं. ह्याच्याने काही मला वाटत नाही की काही शरीराचं पोषण होतं आणि त्यामुळे लोक हे करत असेल, किंवा एक काही पौष्टिक गोष्ट आहे किंवा ती त्यांनी खाल्ली आणि त्यामुळे नाही. ह्यामुळं काहीतरी त्याची बातमी होऊ शकते, लोक बघू शकतात, चौकशी, फोन नंबर दिला तर लोकांचे कॉल, की कसं शक्य झालं तुम्हाला. ते काही लोक तर नाही का पाण्याखाली जाऊन विवाह लग्न, म्हणजे पाण्याखाली जाऊन, म्हणजे ते काही लोकांचं पाणबुडीत करून झाला, त्याचं काही ते एवढं झालं नाही. मग पाणबुड्याचे वेश घालून झाले, पाण्याखाली जाऊन लग्न करून बघून झालं. मग त्याची बातमी झाली जगभर ना, की या माणसाने पाण्याखाली जाऊन लग्न, काय असेल. आता जमिनीवर आलं काय असणार, तेच असणार ना. पुन्हा पाहतो त्रास वाढणं काय तेच असणार नाही का. पाण्याखाली गेल्यामुळे सगळं शांतता आणि एकदम आता आनंद सगळं झालं. नंदन नाही असं काय आहे का, काही काय आहे नाही. ते लोक आकाशात मध्ये त्यांनी नाही काय विमानात कोणी लग्न केलं, कोणीतरी ती असेल ऐपत त्याची. विमानात जाऊन हार घातले, लग्न केलं, त्यात जी विमानात ज्यांची काही जवळची 4 माणसं होती तिथं त्यांनी ते अक्षर लागला वगैरे काय, हे बातमी जगभर सगळीकडे. विमानात लग्न केलं, हा विमान जमिनीवर उतरणार नाही ना शेवटी, का तिथं राहणार ती तसं असं ठीक होतं. काहीतरी तरी फरक झाला असता. पुन्हा जमिनीवरच उतरणार, पुन्हा उतरल्यानंतर मग आहे तेच आहे परत. म्हणजे हे जे लग्न जमिनीवर लग्न करून ज्यांचं जे झालं किंवा जे आत्ता होते तेच तिथं घडून होणार ना शेवटी. मग ह्याच्यातून साधलं काय. पण त्या क्षणी असं वाटलं ना एकदम की आज एक 25 लोकांच्या, लाख लोकांच्यापर्यंत बातमी गेली, लोकांचं त्याच्यावर किती प्रतिक्रिया असेल, कसं तुम्ही केलं असेल, काय केलं असेल, प्लॅनिंग कसं केलं, हा मग या मग केवढं आलं असेल. पण त्यावेळेला जे सुख मिळालं ते सुख आहे आणि ते निघून जाणार आहे आणि ते आपल्याला भ्रमात ठेवणार आहे. आणि हे करणारा कोण, तर तो मूळ तो अहंकार. त्या अहंता खंडावी याच्यासाठी सांगितलं, ती कुठल्या मार्गाने शिरेल आणि ते आपल्याला करायला लावेल. आता त्यांची परिस्थिती तशी होती म्हणून त्यांना ते शक्य झालं. आपल्याला हे विमानातनं जायचं आणि तिथे केवढा व्यापार किती खर्च आहे, आपली शक्य आहे का, आपल्याला तर काही वाटत नाही. ते त्यांच्या ते परिस्थितीप्रमाणे हे असले मार्ग मग वेगळे पण जपायचे जे मार्ग आहेत ते त्यावरून निघत जातात.
ह्या मीचं तिसरं एक लक्षण आहे, जो अहंकार आहे त्याचं लक्षण आहे की तो नेहमी स्वतःला वेगळ्या वागणुकीची किंवा मानाची किंवा संधीची काही आणखीन किती गोष्टी आहेत त्याची अपेक्षा करतो तो सतत. त्याची एक अपेक्षा असते आपल्याला वेगळा मान मिळावा, आपली वेगळी वागणूक मिळावी, संधी मिळावी असं त्याला वाटत असतं. जे मगाशी यशाचं सांगितलं तेच या अहमचं स्वरूप वेगळ्या बाबतीत आहे. ठीक आहे, आपल्याला मान पाहिजे ना, त्यांना आपल्याला सुखाचं होणार, चालेल त्या हरकत नाही, आपल्याला मान दिला, आपल्याला सुखाचं झालं. पण हे खरं मानाला योग्य होतं का नाही हा वेगळा प्रश्न आहे. मान हवा आहे म्हणून तो दिला आहे, तर दिल्यानंतर सुखाचं झालं, ठीक झालं. आता दुसऱ्याला दिला तर मग त्याचा पण आपल्याला आनंद ते नाही होणार. त्यांना मान दिला, तो नारळ देण्यावरनं, तो फेटा बांधण्यावरनं काय काय रामायण होतात सगळीकडे. नुसते ते ह्याच्यावर हे कुठं लग्नाचं नाही, ह्याच्या साध्या गोष्टी काय ते दुसऱ्याशी काय नसते त्याच्यातले. तर तिथे सुद्धा एवढा तो मान कोणाचा तो द्यायचा आहे काय ते आहे त्याच्यावरनं केवढं आहे रामायण. म्हणजे एक मी अगदी प्रत्यक्ष पाहिलेलं रामायण आहे ह्याच्यावरनं झालेलं. ते फेटे काय मानाचे असतात ना, ते काय ते देण्यावर नाही काना दिला नाही, केवढं त्याच्यावरनं पुढं 25 वर्ष त्या विषय पुरला पुढे. इतकी वर्ष एवढ्या गोष्टीसाठी काही 5-25 फेटीच त्यांना त्याच्यापेक्षा आणून द्यावे होते असं मला वाटलं. एवढी काय किंमत आहे काय गोष्टीची, करून टाका एकदम सकाळ संध्याकाळ घालायला एक रोज नवीन दिला. पण जात नाही, त्यांनी त्यांना घातला, मला नाही घातला. म्हणजे माझं काही महत्त्वच नाही तुम्हाला. ते एकत्र काय घरामध्ये आपल्या होतंच प्रसंगामध्ये एकत्र आले की. पण हे कोण करतं आणि तो माझं हित करतोय का, हा जो अहंता खंडावी म्हणतात. आणि हे तर अहंतेने निर्माण होते. हे मला खंडन करण्यासारखी गोष्ट आहे का मनन करण्यासारखी गोष्ट आहे, ही वाढवावी का छाटून टाकावी, म्हणून त्यांनी छाटून टाकावी, खंडावी असं म्हटलं. ती खंडून जर टाकली ही यामुळे उद्भवलेली आहे, अजिबात मान देऊ नका. म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज म्हणले ते बरोबर होते की नामाचे नामरूप हारवो, त्याचे असं ते पण लोपो. म्हणजे हा अमुका ऐसी सेची असावी, म्हणजे इतपर आठवणसोबत लोकांना राहू नये कामाची. आणि ते अगदीच खाली आलं, अगदी खाली आलं तर फार तर तेथे माझे उरले पायिकपण इथपर्यंत. हे अगदी एवढी ज्ञानेश्वर लिहून ज्याच्यावर आज आपलं सगळं जीवन ग्रंथ आहे त्याच्या तिथे शेवटी की मी एक नोकराचं पाईक, त्या माझ्या गुरूंचा पाईक म्हणून मी शेवटी हात जोडून उभा आहे त्यांच्यासमोर. बस हे जे काय सगळं त्यांचं. किती उंचीला जाता येतं आणि किती आनंदात त्यामुळे ते. म्हणून स्वानंद साम्राज्य चक्रवर्ती, स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती भिकारी याबाबतीत. हे सुखासाठी इकडे तिकडे ह्याच्याकडे बघ त्याच्या तोंडाकडे बघा असली कल्पना आहेत ह्या सगळ्या. त्या आंबूळ हा अहम निर्माण करतो आणि त्याचे आपल्याला कल्पना येऊ देत नाही तो, म्हणून हे सगळं होतं. आणि कदाचित योग्यता असेल तर तो त्याचा मान येईलच ना, योग्यता आहे तर त्याला मान देईलच. उंच मनुष्य आहे, त्याला काय आणखीन पायवर करून वर राहायला लागत नाही, उंचच आहे तो, दिसतोच कुठं नाही. मग तसं आहे ते, इतकं सहज आहे खरं. म्हणजे ह्या गोष्टीत सहजतेनं आपोआपच मान येईल. त्याच्याकडे जर काही श्रेष्ठता असेल, काही योग्यता असेल, काही त्याचं काय असेल ते कुठल्याही प्रकारचं, तर ती येईल. तर ती सहज असली, अपेक्षा असली की घोटाळा आहे. मग तिथे ते नसताना ते अपेक्षा आहे म्हणून मग घोटाळा आहे. असताना तर काय मनुष्य आपोआप होत असते, कशाला त्याच्याकडे जे करेल मनुष्य. आणि ज्याला हे माहिती आहे अहंता खंडावी, त्याच्याकडं असली योग्यता तरी तो म्हणेल नको, कारण त्याच्याने माझं नुकसान होणार आहे. हे आत्ताचं तात्कालिक सुख आहे. तर तसं ते ओळखून असावं, त्याला वेगळी वागणूक मिळावी, वेगळं व्हावं असं वाटतं. पण आपण विचार करून पाहावा. म्हणजे अगदी साधा आपल्याकडे आपण याचं पाऊस पडतो, बाहेर शेतावर पाऊस पडतो, त्यामध्ये जे पिकं येतात त्यामध्ये पिकामध्ये खूप फरक असतो. एकासारखं पीक दुसरं येतं असं नाही. पीक एकाच जरी वाणाचं असलं, याचं असलं, काय अगदी समजा काय ज्वारीच लावलेली आहे, काय गहूच लावले, काय जे असेल लावले, भात लावले, काय जे लावले ते. पण आता ज्यांनी रान कसण्याचे कष्ट घेतलेले आहेत, उत्तम बीजांचे घेतलेले आहेत, निगराणीचे कष्ट घेतलेले आहेत, तर पाऊस सारखाच सगळ्या शेतावर सारखाच पडला तरी इथलं पीक ते त्याच पावसावर उत्तम येतं ज्या पावसावर बाकीची पिकं निकृष्ट येतात आजूबाजूची. त्याचं कारण काय आहे शेवटी? त्यांनी कष्ट घेतले म्हणून ते वेगळेपण आहे, त्यांनी निगराणी केली म्हणून वेगळेपण आहे, त्यांनी सावधपण दाखवलं म्हणून वेगळेपण आहे. मग तसं आपण जीवनात सावधपण दाखवा, आपण वेगळे आपोआपच होतो. ते तर पाऊस तर पडतोच येतो, सगळ्यांसाठीच पडतोय. मग हे पीक उत्तम येतं, तसं हेही आपल्या जीवनात पीक उत्तम येईल.
उन्हात पीक आपोआपच येतं, योग्यतेचं पीक हे आपोआपच येतं. तर ते आपल्या ह्या कर्मावर अवलंबून आहे, निगराणीवर अवलंबून आहे, कसण्यावर अवलंबून आहे, त्याच्यावर घेतलेल्या कष्टावर अवलंबून आहे, त्यात असलेल्या भावावर अवलंबून आहे, आपली परमेश्वराला केलेल्या प्रार्थनेवर अवलंबून आहे, सगळ्यावर अवलंबून आहे. पाऊस सारखाच पडला, पीक इतक्या गोष्टीवर अवलंबून असल्यामुळे ते वेगळं आलं. आणि ते वेगळेपण, ह्यात वेगळेपण आपोआप निर्माण झालं, वेगळेपणाची अपेक्षेने निर्माण झालं. म्हणजे हंता खंडावी, तिचं खरं सांगायचं स्वरूप जे दिसतं ते खरं तिचं स्वरूप हे असं आहे, यामुळे वेगळेपण आहे. तर ते तसं असलं तर त्यांनी आपलं नुकसान होत नाही. पण जर समजा म्हणजे तिथे सुद्धा तो किती अहंकार सूक्ष्म आहे. समजा माझं पीक उत्तम आलं, ही कल्पना करू, ते हे निगराणी केली, अमकं केलं तमकं केलं, आणि नाही शेजाऱ्याचं आलं, त्याने निगराणी केली नसेल, काय त्याची सगळी लक्षात ठेवलं नसेल, काय जे असेल ते त्याचं केलं नाही, समजा काय कसलं नाही उत्तम, त्यामुळे तसं झालं. तसं जर झालं असेल आणि जर ह्याचं पीक उत्तम आलं असेल आणि जर त्याला असं वाटलं काय माझं पीक उत्तम, कधीपासून काळजी घेतोय म्हणून पीक सापडलाच परत, तो पुन्हा तोच की जो असं नाही होत. जर तिथेही सावध राहिलं, अहंता खंडावी हे जर कळलेलं असेल तर हे सगळं झालं, पण शेवटी तो पाऊस पडला म्हणून, हे सगळे अंकुर आले म्हणून, ह्यातलं काही स्वतः काय करायला गेलो नव्हतो, ते सगळं चांगलं झालं. ह्याच्यामध्ये खूप घटक आहे. त्यावेळेला लागणारं ऊन होतं म्हणून ते काही मी टाकलं नाही, हवा जी लागते ती पडली म्हणून, त्यावेळेला जे वारं होतं ते लागतं ते सुटलं म्हणून, ह्या सगळ्यामुळे हे पीक आहे, अशी जर भावना राहिली. म्हणून आपल्याकडे हे सगळं झालं की नवान्न इष्ट करण्याची पद्धत आहे. अनेक ठिकाणी आहे नवीन धान्याचं आजसुद्धा. पहिलं धान्य शेतातलं आलं की पहिलं देवाला अर्पण केलं जातं. याची त्याची अर्पण करण्याची पद्धत वेगळी असेल, काय कुलदेवते दे ते काय अन्न करेल, यज्ञ करेल, काय पद्धत असेल ते. तर नवान्नाचं पहिल्यांदा नैवेद्य हा देवाला असतो, नव्या अन्नाचं, कारण त्याच्यात तो भाव आहे की सगळं उत्तम करून सुद्धा ते येईलच हे नाही, ते हातात नाही ठेवलेलं. मग त्याची जाणीव ज्याला आहे त्याने अहंतेचं खंडन केलेलं आहे, म्हणून त्याच्याकडून कृतज्ञता जपली जाऊ शकते आणि त्याच्या जीवनात आनंद पण राहू शकतो. मग ते उरलेलं जे दाखवून जे राहिलं आहे ते त्याला आनंद देतील. म्हणून एकदा जर हंता बाजूला गेली असेल, मग ते जे म्हणतात पुढे हंता बाजूला गेल्यानंतर शेवटी निवृत्ती, भजन, नित्य अनुष्ठान किंवा त्यांचा जो आनंद आहे, शेवटी निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद, तो जो आनंद आहे तो आनंद मिळण्याची शक्यता आहे, पण ती ह्या मार्गाने आहे. तर याला हे एवढ्या गोष्टी आहेत, आपल्याला त्याच्यातलं कुठून काय आहे, वाळवीसारखं आमचं काम आहे. बघितलं अंगावर इतक्या बाजूने अभ्यास करून बघितलं तरी एकच आढळतं की वाळवीसारखं काम आहे, लागलेले अजिबात दिसत नाही. आपल्याकडे ग्रंथ मी किती ग्रंथ असे आमच्याकडे जे गेलेले स्वतःचे पाहिलेले आहेत की नाही लक्ष द्यायला झालं, आणि जर समजा असे रचलेले असतात खूप ग्रंथ, तर ज्या वेळेला प्रत्यक्ष आपल्याला काही कामाच्या निमित्ताने लागलं आणि हात लावायला गेलं तर अक्षरशः भुगा हात असतं, वरचं तसंच असतं ते सगळं, बांधणी कवर जे असतं ग्रंथ आहे समजा, हात काही नाही. तेव्हा आपली समाधानाची अवस्था अशी करून टाकण्याचं सामर्थ्य ह्या अहंकाराच्या वाळवीमध्ये एकदा लागली असेल तर कळणार पण नाही बाहेर. आणि ज्या वेळेला हा कसोटीचा प्रसंग येईल, तो ग्रंथ जेव्हा बघण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यात काही नाही, भुगा आहे फक्त. तेव्हा ह्यासाठी त्यांनी अहंता खंडावी एवढं त्यांना मुद्दम का सांगावं लागतं. आणि पहिल्या ह्याच्यातच सांगतात, पहिल्या अगदी ओळीला अहंता खंडावी. हे जर आपल्याला लक्षात आलं तर मग आपल्याला कल्पना येईल की समाधान त्यांना का आहे, आपल्याला का नाही. आणि जर ते आपल्याला यायचं असेल तर काय करावं लागेल, त्यातलं पहिलं काम हे. म्हणून ती अहंता खंडावी. तिचं दुसरं स्वरूप आहे ते म्हणजे त्याला काहीतरी मार्ग असेलच ना. आता इतके सगळे मार्ग झाले, हे तर आपल्याला कळलं, बुद्धी वापरली, कुठे कुठे येऊ शकतं ह्याची साधारण एक कल्पना आली. आणखीन किती अभ्यास कराल तेवढी बुद्धी आपल्यालाच वापरायची, आपण ती वापराल, त्यामधून आपल्याला स्वतःच्या अभ्यासात आपल्याला कुठे काय येऊ शकतं आणि ते खंडन बरोबर काय असते आपण नाही केलं ना तर अहंकाराचं खंडन करायला परमेश्वर बसलेलाच आहे. तो बरोबर त्या माणसाला त्याच्यासाठी जो धडा आहे तो देतो. मी बघितले अहंकाराला परमेश्वराकडे काही चालत नाही अहंकाराचं ह्याच्यातलं. तर तो जर स्वतः खंडन करणार नसेल तर त्याचं शस्त्र उगारलेलंच असतं आणि तो चांगल्यासाठी उगारतो. त्याला वाटतं की याचं भलं व्हावं म्हणून त्याचं शस्त्र असतं. त्याला आपला नाश करायचा नसतो पण अहंकाराचा नाश मात्र करायचा असतो. तर तो झाला तर तो भगवंताकडे जाण्याची शक्यता आहे, कारण सर्वात निरहंकार करता तो आहे. आज भगवंत सगळ्याचा करता पण त्याच्यातला अहंकार काही नाही कुठेही. म्हणून ती कुठेही आपण जे बोधपाठात जे अभ्यास करतो कुठेही त्याची नाही काही पाठी नाही, कुठेही निसर्गावर भगवंताचं नाव नाही. फक्त त्याची निर्मिती तेवढी दिसते आणि ती निरपेक्षपणे सर्वांना समान वागणूक देऊन आनंद देते. झाड समान, पाणी समान, सर्व त्याच्या सगळ्या गोष्टी सगळ्या समान आहेत. जी म्हणून काही असमान असेल ते आपण निर्माण केलेले आहे आणि ते आपल्यातल्या मनानं निर्माण केले, अहंकार निर्माण केले.
म्हणून ती सुरुवातीच्या जे ओळ म्हटली समता वर्तावी, ती त्याची दुसरी बाजू आहे. आता अहंता खंडावी झालं तर त्याच्या त्या बाजूने समताईचा आनंद, मग आपल्याला त्याचा आनंद काय आहे आणि समता संतांना कोणती अभिप्रेत आहे ती समजून घेता येईल. एक आहे की प्रपंचात अहंता खंडायची आहे ना, तर खंडायचीच असेल तर तिच्यासाठी आपल्याला काय करता येईल, मोठ्यात मोठं काय आपल्याला कार्य करायचं ते करावं. अगदी कुठलंही प्रापंचिक असेल काय असेल जे काय आपल्याला करावं वाटते, अगदी साध्या प्रपंचातल्या गोष्टीपासून प्रत्येकाच्या गोष्टी आपापल्या परीने मोठ्याच असतात. मला स्वतःला असं वाटतं की दुसरीतला मुलगा आहे तर त्याला दुसरीचा अभ्यास जितका अवघड आहे तितकाच कुठल्या इंजिनिअरिंगच्या अगदी टीईला आहे त्याचा अभ्यास त्याला अवघड जेवढा आहे थोडं त्याला आहे. ह्याला पास होण्यात त्याच्यात जास्तीत जास्त उत्तम मिळवणं हे जेवढं अवघड आहे तेवढं त्याला त्याचं ते अवघड आहे. तसं आपापल्या प्रपंचाच्या ठेवणीप्रमाणे, आपापल्या कुवतीप्रमाणे, वाटेला आलेल्या गोष्टींप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आपलं आपलं जे काही उत्तमात उत्तम काम असेल ते करावं. महाराजांना नेहमी जे आवडायचं त्यातलं हे एक आहे, मनापासून उत्तम काम करणं. तर ते काम उत्तम करावं आणि आपण बाजूला राहावं. हे अहंकाराला भाव नाही मिळत. आपण ते काम करून त्यात राहू इच्छितो, तिथे तो असतो बरोबर. तो म्हणतो तू कशा सोडतो, तू गेलेलं आहे. तर ते त्यांना हे सगळं हे पारंपरिक ह्याच्यात ऋषींच्याकडे आहे. म्हणून आपल्याकडे आपल्याला आढळत असेल, म्हणजे आपण हे विचार केलाच असेल की एवढे महान मंत्र आहेत पण करते माहिती नाहीत अनेक मंत्रांचे. त्या मंत्राने आज माणसाचं कल्याण होऊ शकतं असे मंत्र आहेत, असं संशोधन आहे त्यांचं स्वतःचं, त्यांचे अभ्यास आहेत. म्हणजे कोणी म्हटलं हे सुद्धा अनेक ठिकाणी कुठे उल्लेखच नाही त्यांचा काही. ते त्याच्या कर्तृत्वाचा जो अहंकार आहे त्याच्यापासून दूर राहिलेत, त्यांची नावं नाहीत त्याच्यावर, काही नाही. ठीक आहे, ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार केला तर कदाचित थोडं आपलं नुकसान झालं असेल. आता आपल्याकडे मोठ्या मोठ्या कलाकृती आहेत, आपण एवढे गाड्या काढून बघायला जातोच की नाही, कुठल्या कलाकृतीवर नाव नाही. मला आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या ज्या काय अजंठा वेरूळ बघायला जावा, काही जावा, तुमचं जे काय जिथे कुठे जात असाल तिथे ज्या भल्या मोठ्या कलाकृती आहेत, एवढ्या कोणासारख्या केवढ्या कलाकृती आहेत, कुठे तो त्यांनी त्यांचे नाव लावले वगैरे काय नाही. त्यांनी त्यांचं काम उत्तमात उत्तम केलं आणि ते सोडून दिलं. म्हणजे ही म्हटलं तर कळायला सोपी गोष्ट आहे, पण करायला कशी असेल ते आपण करूनच ठरवावं. सोपे नामाच्या बाबतीत आहे तसंच आहे, ते बोलणे सोपे करणाऱ्याला कठीण तसं आहे ते. तर हे ठीक आहे, पण करणाऱ्याला कठीण आहे हे एकदा कळलं तर करून पाहता येईल आणि सोडायचं जमलं तर फारच उत्तम होईल. आणि मग खरा आनंद काय त्याची कल्पना आहे, ती रचना आहे, तिथपासून हे चालत आलेलं आहे. म्हणून त्यांची कुठं नावं नाहीत, त्यांचं मंत्रावर नाही, संहितेवर नाही, ती सापडत नाही. कलाकृतीवर, मोठमोठ्या कलाकृतीवर नावं नाहीत. मला आश्चर्य वाटतं, ही गंमतच आहे ही सगळी, पण आश्चर्य वाटतं की अशी जी मोठी ठिकाणं आहेत जिथे ती मूर्ती कोरलेल्याचं किंवा काही शिल्प कोरलेल्याचं त्याचं नाव नाही, ती ही जी ट्रिपला जातात ना ते स्वतःची नावं घालणार. काय करावं आता आपलं, काय हे अमके अमके कोणतरी XYZ येऊन गेले, येतं 8वी बस असलं किती असतं. आणि त्याच्या पुढं म्हणजे काय आता आपण कुठे होतो आणि कुठे आलो याच्यातलं हे अंतर आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कलाकृती आणि त्याच्यातला हा जो अहंकार आहे ज्याच्यामुळे हे मूळ सर्वोत्तम गोष्टी त्यांनी निर्माण केल्या. आयुष्य ओतून त्यांनी शिल्प निर्माण केलेत, आयुष्य ओतून शिष्य निर्माण केलेत, आयुष्य ओतून अशी जीवनं उभी केलीत, तर त्याच्यावर त्यांची नावं नाहीत. हे आपल्याला शिकण्यासारखं नाही का? मला सांग, केवढी गोष्ट शिकण्यासारखी. ते किती आनंदात राहत असतील की त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही, हे सगळं करून ठेवलेलं आहे आणि उत्तम आहे. आणि जिथं ह्याच्या विरुद्ध विचार करून बघा क्षणभर की जिथे हा अहंकार आहे त्यालाही म्हणजे आपला इतिहास आहे म्हणून आपल्याला त्याचं आपल्यासमोर येऊ शकतो की सर्वोत्तम जिथे शिल्पकृती राजाच्या आदेशाने बांधली गेली त्यावेळेला ह्याच्याकडून पुन्हा ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं शिल्प होऊ नये म्हणून त्या कलाकाराचे हात तोडले. हा अहंकार हे करू शकतो ना, तोच अहंकार हे करतो. शिल्प करणारे आपलं नाव नाही नखोद, त्याच्यावर नाव नाही लिहिलं त्याने. अशी 1000 वर्षापूर्वी शिल्प आहेत त्याच्यावर नाव नाही त्यांचं. पण इथे अहंकार जर वाढला, का खंडावा म्हटला, तर त्याचं दुसरं टोक पाहिलं म्हणजे भयानपणा कळतो त्याचा की हाच जर अहंकार असेल तर ज्याने कोणी बांधायला सांगितलं तो त्याच्याकडून पुन्हा समजा हा कलाकार आहे शेवटी ह्याच्यापेक्षा उत्तम कृती निर्माण केली तर माझी जी आज जगामध्ये सर्वोत्तम कृती म्हणून नाव होणार माझं ते जाईल म्हणून ह्याचे हात तोडून टाका. काय क्रौर्य असेल. हे अहंकार इतका क्रौर्याला येऊ शकतो तर हा असा भिनला तर. आणि जिथं ते असे निरहंकार कसे करते तिथे ते पाहणे बरे.
ते जे आहे ना बोधपाठ त्यासाठी हे काही नाही, एवढ्या विलक्षण कलाकृती आहेत पण त्याच्यावर कुठे काही नाम त्यांचं काही इतिहास नाही, कोणी केलं माहीत नाही. ते दगड कसे करेने अशी तर काही मंदिरं तर अशी की तिथे हा एवढा अखंड दगड आधी कसा काढता आला असेल आणि तो इतक्या उंचीवर कसा नेता आला असेल हे सुद्धा साधं आजच्या शास्त्रानं सुद्धा लक्षात येत नाही, हे कसं तिथे पोचवलं गेलं असेल. आणि काय आपण आता आपले स्वयंपाकांचे अंगाचे कपडे ते हा कसल्याचे अहंकार काय बाळगायचं मला सांगा. ज्यांनी एवढं कामं करून ठेवली त्यांनी कधी त्याचा अहंकार बाळगले, त्यांचं नाव नाही त्याच्यावर आणि ते आनंदात राहिले तर अहंता खंडावी हेच बरोबर आहे. तर तेवढं आपल्याकडून ते जे ज्या मार्गाने तो राहू इच्छितो, वेगळेपणाने स्वतंत्र अस्तित्व म्हणा, असं तो विषम वागणूक म्हणा, सगळ्या मार्गाने तो विरोधाभासाचं जीवन अगदी सुरुवातीला म्हटलं तसं ते सगळं त्याची रूपं आहेत. त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. महाराज जे म्हणायचे की हा अहंकार आहे तो मनाच्या तिथे आहे ना, राहतो ना, त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय माणसाला खरं ज्ञान जे समाधान देतं ते मिळूच शकत नाही. तो कितीही अलीकडे धडपड करू दे, एक नक्की हे ओलांडल्याशिवाय जर हे होणार नाही तर पैल तीरावर मी चालतो ही गोष्ट शक्य नाही. तुम्हाला मधली नदी ओलांडावीच लागेल आणि ती मनाची आहे आणि तिथे इतकं प्रचंड काम चालू आहे की ते कसं भोवऱ्यात कुठल्या फिरवीत ठेवील आपल्याला काही सांगता येत नाही. ते त्यांनी भोवऱ्यात फिरवून ठेवू नये म्हणून आपण सावधपणे या पहिला टप्पा जो दिलेला आहे आश्रम आपल्याकडे, जो ब्रह्मचर्याचा आश्रम पहिल्यांदा दिला शिकण्यासाठी, ज्ञानासाठी आणि त्याच्या प्रयोगासाठी पुढचा, तो त्यासाठी दिलेला आहे की हे सगळे त्याचे प्रकार कळावेत आणि त्यांनी कुठे आपल्याला अडकवू नये म्हणून आपण आपलं हे शिकून घ्यावं. तर त्याच्यासाठी आहे आपण वेगवेगळ्या प्रकारे ती अहंता कशी निर्माण होते, कशातून निर्माण होईल. पण एक नक्की की महाराजांची साक्षी तीच की जावे मनापलीकडे तरीचं आत्मज्ञान रोकडे. जे आत्मज्ञान जे अखंड समाधान देतं ते मनापलीकडे गेल्याशिवाय मिळत नाही हे नक्की. जर मी मनापलीकडे गेलो नसेल तर ते मिळणार नाही. मला ह्या मनापलीकडे जायचं आहे. कोण अपमान करतोय, होय बाबा छान, चांगलं केलंस, मला जाणीव तरी झाली या निमित्ताने, मनाविरुद्ध झालं, छान झालं, म्हणजे मन काय होतं ते कळलं. विरुद्ध वागलं नाही तर कळतच नाही. मनाप्रमाणे दुसऱ्याने केलं तर आपल्याला मन हे कळत नाही, आपल्याला फक्त सुख कळतं त्यातलं. का मनासारखं बोलला, मनासारखं बोलल्यामुळे काय होतं, आनंद वाटतो. ते आनंद नसतो, तो मनासारखं झाल्यामुळे झालेलं असतं ते. त्यामुळे तो मनाविरुद्ध बोला की बरं आहे, अरे वा छान, मनाविरुद्ध बोलाच, म्हणजे माझ्या मनाला काय अपेक्षा आहे हे मला त्यानिमित्ताने कळलं. असं काम आहे. त्या साधना आहे ती खरी ह्याचीच आहे आणि ही आपल्याला शक्य आहे. आपण असं मानू नये की आपण हे करू शकणार नाही. मला तेवढंच फक्त असं सांगायचं की हे आपल्याला जमणार नाही असे काही भावने धराव नाही. हे नक्की आपल्याला जमणार, कारण हे जाण्याची क्षमता आपल्याकडे आहे. आत्ता हे चाललंच होता विषय निसर्गदत्तांचा, म्हणून तेच त्यांचंच म्हणणं सांगतो की त्याने विचारलं होतं की हे शक्य आहे काय, तुम्ही स्वतः त्या पलीकडे आहात. ते म्हणले आहे. तेवढी खात्री आहे की आपण त्याच्या पलीकडे आहोत. तुम्ही काय समजता हा वेगळा विषय, मी त्याच्या पलीकडे आहे, पैल तीरावर आहे. तुम्ही ह्या मनाच्या पलीकडे गेलात, कसं जाऊ शकला तुम्ही आणि कसं शक्य आहे. त्यामुळे जाऊ शकता येतात, जायचे मार्ग खूप आहेत. माझ्या गुरुनी जे मला सांगितलं की तू म्हणजे देह नव्हे, तू म्हणजे हे मन नव्हे, तू म्हणजे हे नव्हे, तुझं स्वरूप वेगळं आहे, त्या स्वरूपात तू राहायचा प्रयत्न कर, हे त्यांच्या शब्दावर मी विश्वास ठेवला, त्यानुसार मी राहिलो. मग तुम्ही आणखीन काय केलं, आणखीन काय करायला लागतं म्हणले. आणखीन काहीच करावं लागत नाही. आपला सगळा व्यवहार फक्त मी हे नव्हे या लक्षात ठेवून करायला लागतो, म्हणजेच ती साधना. आता ती त्यांनी तेवढ्या तीव्रतेने केली, त्यांना 3 वर्षात साधल्या आणि कोणाला 2 वर्षात साधेल. ते काय जसं ज्याने करायचं ठरवले तसं ते साधेल. तर हे शक्य आहे. मग हे म्हणजे आम्ही सामान्य माणसं, आम्हाला हे जमणार नाही, तुम्ही गुरुच्या याच्यावर विश्वास ठेवून. म्हणजे गुरुच्या याच्यावर विश्वास ठेवून मी तर म्हणतो की म्हणलं तुम्ही गुरुच्या मी गुरु आणि त्यांचं वचन ह्याच्यावर विश्वास ठेवला. मी तर म्हणतो की तुम्ही स्वतःवरच विश्वास ठेवा, नुसतं तुमचं स्वरूपच ओळखा, त्याच्यावरच विश्वास ठेवा. मी ते आहे, हे बाकी सगळं नाही आहे. जे काय मला गोंधळ घालते ते मी नव्हे, जो हा अहंकार आहे तो मी नव्हे. हे सगळं जे काय आहे हे एवढं जरी लक्षात ठेवून वावरायचं ठरवलं तरी आपलं काम होईल म्हणले. तर हे शक्य आहे, आपण करून बघा. आणि हे करण्यासारखं आहे ते म्हणजे कसं शक्य आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला किंवा कोणालाही. त्यावर ते म्हणले की आपण साधे व्यवहार करीत करीत आज इतके वर्ष आलो, आपण देहाच्या पलीकडे गेलो नाही का. मनाच्या पलीकडे त्याचा विषय स्वतंत्र आहे, मान्य आहे, पण देहाच्या पलीकडे गेलो नाही का आपण. देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे काय, त्याची जाणीव राहत नाही आणि ते मात्र व्यवस्थित काम करतात. देहशुद्धतेने आपलं काम करतो. अगदी रक्ताभिसरणापासून सर्व क्रिया उत्सर्जनापर्यंत सर्व क्रिया आपापल्या व्यवस्थित चालू आहेत. त्याच्या आपल्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. त्यांच्या यंत्रणा निर्दोषपणे ते आपलं काम करीत असतात. याची आपल्याला जाणीवसुद्धा नाही आहे. ह्याच्यावरनं आपण त्याच्या पलीकडे गेलो आहोत. हे जर शक्य आहे तर मनसुद्धा एकदा निर्दोष करण्यासाठी तुम्ही जर त्याच्या मागे लागला तर कदाचित हे याच मार्गाने, जसं हे आता मला पलीकडे मला मनाचा विचार वेगळा करावा लागत नाही. आज मनाचा सारखा विचार करायला लागतो
की कसं म्हणतील, काय म्हणतील, मान देतील का नाही, हे लक्षात येईल का नाही, माझे वेगळे पण ते जपतील का नाही, मला ओळखतील का नाही, आमको होईल का नाही, हे सगळं मन अजून अशुद्ध आहे तोपर्यंत. एकदा हे शुद्ध असलं की ते आपलं आपलं काम करतं. म्हणजे निरोगी शरीरामध्ये शरीराची जाणीव कुठे असते आपल्याला, ते फक्त असतं आणि आपलं काम सुरू असतं. म्हणजे हे आता आपल्याला सांगायची वेळ येते. ह्याच्यावरून आपण कल्पना करावी आपण देहाच्या किती पलीकडे गेलेले आहोत. खरं सांगायचं तर या अर्थाने देहसुखाच्या गोष्टींच्या बाबतीत मी बोलत नाही. फंक्शनिंग देहाचं जे कार्य चालू आहे ते इतकं आता पलीकडे गेलेलं आहे की ते आपोआप चालू आहे. तसं ज्यांनी मनाच्या शुद्धीकरणाचं काम केलं आहे, निर्दोष करण्याचं काम केलेलं आहे, त्यांचंही कार्य अशा पद्धतीनं चालू शकतं. तर त्यामुळे त्यांना ते आमचा संहिताचा धंदा, कोणी निंदा वंदा, ते मनाला लागू आहे. म्हणता आपल्याकडे नाही. तुम्हाला काय करा, आम्ही आपल्या देवाचं नाव घेत बसलो आहोत असं होऊ शकतं म्हणले. त्यासाठी पलीकडे जाता येतं. जसं देहाच्या पलीकडे आज आपण खूप काळ, कित्येक हजारो वर्ष त्याच्या पलीकडे घेण्याची सवय झाल्यामुळे ते आता झालं. तसं हे आपण आपल्या साधनेने आपल्या आहे आयुष्यामध्ये आपल्याला शक्य आहे. त्याचे कळलेत मार्ग आपल्याला काय आहे ते, मग आपण सावध राहून ते करू शकतो. फक्त याच्यासाठी आपला अभ्यास आपणच करायला पाहिजे. तर तो करायचा. त्याच्यासाठी साधन म्हणले हे स्मरण. मी त्या मार्गाने स्मरण ठेवलं, आपण आपल्या मार्गाने स्मरण ठेवलं. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी 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 हरी. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, 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 जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम.